होणी मार्ग फार सोपा, तीर्थकथेचा पदानादिका होणी मार्ग फार सोपा, भजन मार्ग हा षटरिपूपासून मुक्त करी बापा, भजन मार्ग हा षटरिपूपासून मुक्त करी बापा. म्हणजे तीर्थाटन, जप, तप, व्रतवैकल्य करण्यापेक्षा सोपा मार्ग तो म्हणजे कोणता, तर तो भजन मार्ग. भजन केल्याने आपले षड्विकार नाहीसे करतो. भजन ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. देवाची स्तुतीपर काव्यरचना म्हणून देवाला आळविणे याला भजन म्हणतात. हा योग साधनेतील भक्ती योगाचा एक मार्ग आहे. पूर्वीच्या संत परंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी अशा अनेक संतांनी अनेक भजने तयार केली. त्यापैकी काही रचना प्रसिद्ध गायक भारतरत्न भीमसेन जोशी आणि अन्य अनेक गायकांनी गाऊन अजरामर केल्या आहेत. तबला, टाळ, ताळा, मृदुंग, पेटी अशा विविध वाद्यांचा वापर करून मंदिरात देवासमोर बसून व घरीच सांगटीतपणे भजन केले जाते. पूर्वीच्या काळी काही वेळ सत्कारणी लागावा म्हणून बहुधा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती आणि ती अजूनही चालू आहे बरं का. देवतेचा आदर, भक्तांचे मनोबळ वाढवणे, मनशांती मिळवून देणे हे भजनाचे मुख्य उद्देश आहे. भजनातून आपल्याला धार्मिक शिक्षण प्राप्त होते. तसेच आपण प्रपंच सांभाळून परमार्थ साधू शकतो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही हो, देव अशान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचं देव त्याला अग्नीचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचं भेव, देव अशान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही हो, देव अशान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. म्हणजे आपल्या मनात देवाविषयी काही भावना नसतानाही आपण फक्त भक्तीचा टेंबा मिळवतो. तसे न करता आपण माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे आणि हेच माझे श्रेष्ठ. धन्यवाद.